हॅलो हाय नमस्कार. मराठी टी व्ही मीडियामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर या आठवड्यात अनफॉर्च्युनेटली वैभवला एक्झिट घ्यावी लागली बिग बॉसच्या घरातून. वैभव आहे आपल्यासोबत. वैभव कसा आहे सगळ्यात आधी? ठीक आहे. लवकर एक्झिट झाली असं नाही वाटत, कारण की खूप अपेक्षा होता सगळ्यांना. तू पोटेन्शियल फिनालिस्ट वाटत होतास, इतक्या लवकर एक्झिट झाल्यास थोडं डिसअपॉइंट असेल. नक्कीच. दुसऱ्या आठवड्यापासूनच खूप साऱ्या गोष्टी मला डिसिजन्स नाही घेता आले किंवा मला त्या सिच्युएशननुसार वागता नाही आलं. मे बी त्याच्यामुळे खूप अशा गोष्टी घडल्या की माझ्या चुका पण घडल्या भरपूर. ते ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे मला. असं वाटतं का कुठेतरी ग्रुप चुकला किंवा सिलेक्ट करायला आपण थोडे कमी पडलो असं वाटतं का? नक्कीच 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 ते नक्कीच म्हणू शकतो की कुठेतरी ग्रुप चुकला म्हणू शकतो. काही गोष्टींचा इन्फ्लुएन्स झाला माझ्यावरती तसं पण म्हणू शकतो. आणि कुठेतरी माझं जे विचार आहेत ते मला मांडता नाही आले. हे पण तितकंच सत्य आहे, कारण की जेवढे माझ्या जवळचे लोक आहेत ते सगळे मला म्हणत असणार आहेत बाबा तू काय करतो आहेस. सो तसं घडलं आहे नक्कीच. मला माहिती आहे, मला भाऊच्या धक्क्यावरती पण भरपूर काय काय बोलण्यात आलं. तिथून पण मला समजलं की अरे गोष्टी माझ्या बाजूनी नाही आहेत. माझ्या बाजूनी करायचा प्रयत्न करत होतो मी, पण तो तितका बहुतेक प्रयत्न दिसत नव्हता. सो मला असं वाटतं की गोष्टी नाही झाल्या माझ्यानुसार. आणि नक्कीच जे डिसिजन जनतेने दिलं आहे त्याला मी चुकीचं नाही म्हणणार आहे, कारण की जर लोकांना असं वाटत असेल की मी नाही आहे त्या ह्याच्यासाठी योग्य, तर त्यांचं मत बदलण्यासाठी मला काहीतरी नक्कीच करावं लागलं असतं आणि मी ते केलं नाही ह्याची मला नक्कीच खंत आहे. तुझा आणि अरबाजचा बॉन्ड खूप जास्त स्ट्रॉंग होता, पण असं वाटत होतं की तो एकतर्फी आहे. तुझ्याकडून आहे, त्याच्याकडून जास्त एफर्ट्स दिसले नाहीत असं वाटतं का? त्याच्याकडून नव्हते एफर्ट्स किंवा काय? हो, मला तर वाटतं तसं. आणि ते भाऊच्या धक्क्यावरती पण बोलल्या गेलं. मी पण त्याला बोललो भरपूर वेळा आणि त्यानंतर पण मी डिस्टन्स मेंटेन केला त्या गोष्टीचा, कारण की जिथं मला दिसत होतं की यार एका साईडनीच फक्त मी एफर्ट्स टाकतो आहे त्याच्या बाबतीत, तिथे तो काहीतरी वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करत होता. पण नंतर मला ते जाणवलं, ते प्रकर्षाने जाणवलं आणि त्यानंतर पण मी डिस्टन्स मेंटेन केला त्या बाबतीत. म्हटलं तुला जसा गेम खेळायचा तसं खेळ, कारण की असं पण करू शकत नव्हतो मी की डायरेक्ट त्याच्यासोबत भांडणं केले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, कारण ते मी स्वतःहून जाऊन पोक करू शकत नाही कोणाला आणि ते फक्त दाखवण्यासाठी कोणाला तरी मी नाही करू शकत. जर घडत असतात अशा गोष्टी घडल्या असत्या तर मी नक्कीच त्या पद्धतीने वागलो असतो. बाहेर लोकंसुद्धा म्हणत होते की तुझ्याकडूनच सगळे जास्त एफर्ट्स बघायला मिळतात. जेव्हा निकीची आणि तुझी भांडणं झाली, निकी खूप काय काय बोलली तुला, त्याच्यानंतर ॲज अ फ्रेंड म्हणून अरबाजने तुझ्यासाठी स्टँड घ्यायला हवा होता, पण त्याने तो घेतला नाही. सो ते सुद्धा झालं, तर त्याबद्दल काय सांगशील? डेफिनेटली. अगं जर तो काही बोलत नाही आहे माझ्या बाबतीत, तर मला ते दिसत होतं की तो माझ्या बाबतीत बोलत नाही आहे. आणि ते झाल्यानंतर परत ते चक्रव्यूह रूममध्ये आम्हाला दाखवण्यात आलं की ते दोघंजणं वॉशरूम एरियामध्ये बोलत आहेत म्हणून. आणि ते असं दिसत नव्हतं कुठेतरी ते सॉर्ट आऊट करायला बोलत आहेत किंवा असं वाटत नव्हतं. आणि ते त्यालाही बोललो मी झाल्यानंतर पण की बाबा तुझा काय गेम प्लॅन आहे ते तुझ्यापाशी ठेव म्हटलं, मला इन्क्लूड करू नको म्हटलं त्याच्यात आता, कारण की त्याच्यात मी नाही आहे म्हटलं शामील. तू जे काय करतोस त्यात मी शामील नाही आहे आणि मला त्या बाबतीत बोलायचं पण नाही तुझ्या बाबतीत, आणि जिथे तुम्ही दोघंजण आहात तिथे मला यायचं पण नाही आहे म्हटलं. सो एक आठवडा पूर्ण मी त्या दोघांबरोबर नव्हतो. मी जेवढं काही डिस्कशन असेल किंवा जेवढ्या काही गोष्टी असेल तेवढं माझं मी करायचा प्रयत्न करत होतो. पण परत असे काही टास्क आले ज्याने परत ग्रुपिझम झाल्यासारखं झालं, कारण की अपोजिट साईडला जी टीम होती त्यांना पण माझ्यावरती विश्वास नव्हता. आणि विश्वास बोलून येऊ शकत नाही फक्त की मी असं करतो तसं करतो, तर ते दिसलं पण पाहिजे त्यांना. तर दिसण्यासाठी पण असं काही घडलं नाही की मी त्यांच्यावर म्हणजे त्यांचा विश्वास जिंकू शकलो. पण नक्कीच मला असं वाटतं कुठेतरी ग्रुप पण चुकला आणि कुठेतरी माझे एफर्ट्स पण चुकीच्या ठिकाणी लागले असं मी म्हणू शकतो. तर का निक्कीमुळे कुठेतरी ग्रुप तुटला? कारण की याआधी तुम्ही खूप स्ट्रॉंग दिसत होता, तुमचा एक ग्रुप होता, घट्ट मैत्री होती, तिच्यामुळे कुठेतरी मध्ये गालबोट लागला असं वाटतं का? हो, नक्कीच 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 डेफिनेटली ह्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्यात म्हणजे 100% तिला अपोज करायचं कारण होतंच. म्हणजे आम्ही सगळे अपोज करतच होतो. पण ज्या पद्धतीने भाऊनी बोललं की तू डायरेक्टली बोलत नाही आहेस, तर ते फक्त त्या अरबाजमुळे बोलत नव्हतं मी. पण नंतर असं समजून आलं की तर काय उपयोगाचं नाही, डायरेक्ट बोललेलंच कधी पण चांगलं. त्यानंतर मग मी निकीला काय असेल ते डायरेक्टच बोलत होतो, कारण की अरबाजला बोलून काही उपयोग नव्हता. तो तिचंच ऐकत होता. आणि
त्याने ज्या पद्धतीनं तो खेळतोय आत्ता, तर मला डाऊट आहे की यार गोष्टी त्याच्या अपोजिट जातील आणि ते 100%. सूरजबद्दल बोलायचं झालं तर सूरज आणि थोडे खटके उडाले ऑनेस्टली, पण काय वाटतं त्याच्यासोबतचा बॉन्ड कसा जमला, काय काय फ्रेंडशिप होती तुमची? अरे सूरज आणि मी आमच्या गावाजवळचं गाव आहे, हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. जवळजवळ गाव आहे आमचं. आणि बिग बॉसला यायच्या अगोदरपासून आम्ही ओळखतो एकमेकांना. असं नाही की बिग बॉसला आलो अचानक भेटलो किंवा मग त्याच्यानंतर मग मी गोड गोड बोलायला लागलो, असं नव्हतं ते. पहिल्यापासूनच आम्ही ओळखत होतो एकमेकांना, पहिल्यापासूनच एकमेकांचे स्वभाव पण माहीत होते आम्हाला. तर जिथे त्याचे माझे खटके उडाले तर ते पर्सनली नव्हते, म्हणजे जे काही गोष्टी टास्कपुरत्या घडल्या असतील, पण पर्सनली काय नव्हतं. जिथे त्याला वाटत होतं की मी चुकतोय तिथं तो बोलायचा डायरेक्टली, जिथे मला वाटायचं मी बोलायचो डायरेक्टली. सो ह्याच्यात असं काही नाही आहे की मी त्याला पर्सनली टार्गेट केलं किंवा त्यांनी मला पर्सनली टार्गेट केलं, असं काहीच नव्हतं. कारण की बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या दिसल्या नसतील, आम्ही जिम एकत्र करायचो, बऱ्याचशा गोष्टी, त्याला जेवण जास्त लागतं हे मला माहीत होतं. सो एक्स्ट्रा चपात्या, एक्स्ट्रा भात मी बनवायचो. सूरजला जाऊन जाऊन मी वाढायचो की हे राहिले, माझ्यातलं पण वाढले बऱ्याच वेळा. सो हा बॉन्ड ऑब्व्हियसली मला माहीत नाही का दिसला नाही, किंवा दिसला नसेल तर माहीत नाही का दाखवला गेला नाही. पण त्याच्यानं माझे खटके उडाले याचा अर्थ असा नाही की भाई दुश्मनच आहे तो माझा. भांडणं होतात, असं काही नाही. गावाकडचे पोरं भांडतात, भांडल्यानंतर रात्री जेवायला एका ताटात बसतात, हाच प्रकार आहे तो. आर्या एविक्ट झाली ते तू बघितलंस कशा पद्धतीने झालं, त्या डिसिजनवरती काय बोलायचं? बरोबर होता डिसिजन तिला एविक्ट करण्याचा किंवा काय? तिथे ॲक्च्युली लोकांचा समज असं झाला की मी 2 मतं मांडले तिथं. की पहिल्यांदा मला दिसलं काय झालं, आणि मी नंतर म्हटलं की आपल्याला माहीत नाही काय झालं आहे. तर ॲक्च्युली तो दरवाजा अर्धा क्लोज होता, आणि त्या दरवाजाच्या पलीकडे काय झालं हे ऑब्व्हियसली कोणी, अभिजितने पण नाही बघितलं, मी पण नाही बघितलं, कारण आम्हाला दोघांना डायरेक्टली दिसलं काय घडलं ते. तर जी अर्धी बाजू होती तेवढीच दिसली आम्हाला, की बाबा आर्याने जे मारलं तेवढंच दिसलं फक्त. ज्यावेळेस ते घडलं त्यानंतर पण मी आर्याकडे गेलो की बाबा नक्की काय झालं आहे, तर ती म्हटली की मला पण मारण्यात आलं. मग त्याच्यानंतर मी 2 डिसिजन मांडले माझे, की सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं की हो आर्याने मारलं, कारण की ते मला डोळ्याने दिसलं. आणि नंतर मग विचारल्यावरती आर्या म्हटली मला पण मारलं. सो त्यानंतर मी म्हटलं की आपल्याला खरंच माहीत नाही यातलं काही. सो बिग बॉसकडे कॅमेरेज आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तर ते डिसिजन देतील की काय घडलं आहे नक्की आतमध्ये. तर त्यानुसार आपण डिसिजन घेऊया की काय करायचं आहे काय नाही. बिग बॉसचा डिसिजन सगळ्यात मोठा रूल ब्रेक झाला आहे, आणि तोच एक इम्पॉर्टंट सगळ्यात मोठा रूल आहे की इंटेन्शनली मारायचं नाही कोणाला. तर तो डिसिजन ऑब्व्हियसली बिग बॉसने घेतला.